बाई इतका वेळ झाला, एक बस येई ना, आउट साईट ये. कसं गाव आहे, एक माणूसही दिसाना इथं, एक वाहनही दिसाना ना, बस दिसाना. काय करा बाई, कोणतं गाव आहे असं. बसची वाट पाहते, रिक्षा येईना. कोणी आहे का नाही या गावात काय माहिती, फोन करावा काय. काय कर आईला हा ऊन किती झाले. जाऊ देऊन पण जरा इड मला एक दिसतं बा पाखरू. पाखरू कुठे आहे पाखरू? हे काय रस्त्यावर आईला हा गावात नवीनच पाखरू दिसतंय राव. नवीनच. हा 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 पाखरूला घ्यायचं का रिंगणात? चालत. हा तू असल्यावर मला काहीच भीती नाही. नाही पाखरू आहे ना, मस्तपैकी रिंगणातच घेऊ आज. हा 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 नाही एकच नंबर पाखरू दिसतंय. वा 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 वा. नाही नाही लय भारी. गाडी जाऊ दे जाऊ दे. बराच टायमाची उभी दिसते. आईला असं पाखरू खरं जाण्यात भेटलं पाहिजे बरं का. हा हा नाही नाही गठी तुम्ही बरोबर आहे. तू हे कर. कुठे जायचंय तुम्हाला? हा कुठं जायचं? हा आम्हाला जायचंय महाबळेश्वरला. महाबळेश्वरला हम्म. आम्हाला जायचं होतं. हा. आम्ही पण महाबळेश्वरला हा निघालो पण आता ती गाडी या पेटरकट टाकेली. गाड्या येतात का इथून? गाड्या नाही बरं काय, प्रायव्हेट गाडी आमचीच गाडी आहे. हा त्याला लागलं तर हा तुम्हाला नेतो आम्ही दोघं नेऊ. कुठे आहे तुमची गाडी? इथे गॅरेज गॅरेजला लावली इथे. मग तुम्ही तर पायी उभे राहिले ना, गाडी गॅरेजला टाकली. नाही ती फिटर म्हणला तासाभरात देतो म्हणून आम्ही इकडे फिरत फिरत आलो. या इकडे का बरं इकडे बस नाही येत का? नाही नाही इकडे बस बस नाही. नाही. ही कसं आहे, रस्ता जरा वेगळा आहे. हा तेच म्हटलं, मी खूप केव्हाची उभी इथं, हा. अजून एक बसही आहे ना. नाही बस कशी येईल इथं आम्ही असताना. नाही नाही बस नाही येत इकडून. इकडून बसच बंद आहे. हा का? हा. 6 महिने झाले बस बंद करेल इकडून. हम्म. रस्त्याचं काम खराब आहे ना. हा रस्त्याचं काम खराब आहे. खराब रस्ता असल्यामुळे ते बस ड्रायव्हर बसत आणते ना. तुम्हाला पण तिकडेच कधीपासून जायचंय उभे का? आहे? हा, आम्हाला पण तिकडेच जायचंय ना. हा का? हा. कधीपासून उभा आहे? भरपूर वेळ झाला मला येऊन. हा का? असं का? हा. जावा की तुम्ही तिकडे उभे राहा ना. मग चला ना तुम्हाला घेऊन जातो ना आम्ही. हे बा मी माझी जाईन, तुम्ही तुमचं जा. अरे चला नंबर आमची द्या गाडी. मला आम्हाला. नंबर नंबर द्या. नंबर हा. का बरं? हा कसं आहे माहितीये का, हा. ते नंबर म्हणजे तुम्ही आवडला म्हणून हा. म्हणलं नंबर द्या. पोलिसांना फोन लाव. काय बोलावं? काय पोलिसाला आम्ही काही भेट नाही. हा का? नाही 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 पोलीस बिलीस नाही नाही पोलीस- नाही, पोलिसांना तुम्हाला हो, माहिती आम्ही का काही मी केलं का तुम्हाला? तुम्हाला मी कुठेतरी पाहिले कोणाला? तुम्हाला. मला हा. मला काय कुठे, मी गावात आहे म्हणलं पाहिलं असं. मी तसा लय मोठा माणूस आहे. रस्त्यानं फिरत राहतो आम्ही. हा का? हा मग म्हणजे मी एकटी बाई दिसले म्हणून लगेच माझे नंबर मागायचा, माझ्या मागे लागण्याचा प्रयत्न करायचा कसं ना. आहे माहितीये का, हा. आमच्या गावात आहे ना, हा. आमची 2 माणसं आम्ही असं आहे. नवीन माणसं आले का आम्ही त्याला सोडतच नाही. लटकतो डायरेक्ट. कोणी येऊ द्या. हा का? मग बरं बरं, मी पोलिसांना त्याचा फोन लावून बोलून सत्कार घेते. करते करतो आम्ही चांगला. म्हणजे आता हे बा पोलीस आले बोलवलं ते काय, आता पोलीस आले आम्ही तुम्हाला काही केलं नाही, म्हणलो नाही, काही नाही बोललो तुम्ही नाही. त्या लोणी फाट्यावर आले यायचे का पहिले? बरेच वेळा येऊन त्या हॉटेलवर पाहिलं होतं मी तुम्हाला, एका टपरीवर. हा मग हा, ते वसुलीला येतो ना तिथं. मग तुम्ही या गावात इथं राहता का? हा? इथं राहता? मला काय जाईल त्या गावात घर आहे माझं. हा पुढे जाऊ द्या. बाई बस कधी? बस बस येत नाही इथं. तुम्ही कशाला काळजी करताय? बस नाही येत तुम्हाला. मी बरोबर नाव आम्ही काय? दोघं. नाव काय? काय करायचं तुम्हाला माझ्या नावाशी? कसं आहे, नाव सांगितलं म्हणजे बरं वाटेल. हम्म प्रेमाने विचारतोय हो. बरं जाऊ द्या. तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. हा द्या द्या. नाही नाही, नंबर नाही देत मी कोणाला. हा? नाही, नंबर नाही देत मी कोणाला. मग एक काम कर, फोटो घे काढून आपला फोटो फोटो नाही. घे. हा? ठीक आहे. अ, तिघांचा फोटो. कशाला फोटो हा. काढताय? ए, माझा फोटो बिटो नका काढू बरं का, मी पहिले सांग. इथं उभी थांबा राहा. इथं अशा थांबा थांबा. थांबा थांबा उभा राहा की फोटो घ्या. तिकडे काय बघताय इथं? नाही, माझा इकडे फोटो इकडे नका चेहरा काढू. करा ना. नाही नाही, माझा फोटो बिटो नाही काढायचा बरं का. जाते कुठं तू? इथं थांब. तिकडे ए. जातील तर वाघ बी घेतात बरं का. तिकडे वाघ राहत्या वाघ वाघ. राहतात. हा बापरे, कुठं फसल्या. हा. मग वाघाच्या तावडीत जायचंय का काय आहे बघ. हे बा
हा? आम्ही चांगलं सांगतो हा. चांगल्या करता आम्ही कधी कोणाचं कल्याणच करतो काही आम्ही वाईट कधी कोणाचं करत वाईट करायचं नाही नाही. मग माझे व्हॉट्सअप नंबर मागताय फोटो काढताय कशाबद्दल कशाला कसं आहे, मला आवडल्यामुळं बघा माझं लग्न झालेलं आहे बरं का नाही, मला लग्न झालं तरी आम्हाला चालतं ना आहे का नाही मग हे, त्याला काय होतं बाई काय करू कुठं कोणते गाव बसले येऊन पैसे नाही, नाही, कोणत्या गावात नाही चांगलं गाव आहे आमचं. नाही गाव चांगलं आहे. एक बस आली ना बस एक तर माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स पण नाही मी बॅलन्स नाही का हं. त्याकडे टाकून देतो नाही नाही हा? नाही का Balance नंबर सांगा मी लगेच टाकीतो बॅलन्स नंबर सांगायला की नाही नाही मला नाही सांगायचं नंबर बिंबर बॅलन्स टाकून प्लीज देतो तुम्ही जा बरं इथून का बरं नाही जावं? जा इथून नाही, कसं आहे पाखरू गोड लागल्यावर आम्ही कधी जात नसतो हा हा तू कुठं जाऊन जाणार आहेस बाहेर काय काय येऊ दे वाक्या जाळीत ना पुढे ए अरे जाऊ नको ए अरे बाई जाऊ नको तू ऐक माझं हे बघा तुम्ही आहे ना तुमचं खूप झालं बरं का? मी खूप केव्हाच तुम्हाला ऐकत तुम्हाला तुम्हाला आम्ही चांगलं तुम्हाला सांगू काय वाटतंय बर का आईला बाईने साडी पण चांगली नेसली रे बर का हा, साडी भारी आहे. हो बाई थांब की कुठं प्लीज चालली? सोडा मला हा, कुठं सोडायसाठी इथं धरली का आम्ही वाचवा कोण नाही वाचवायला इथं या गावात कोणी आहे का नाही कोण नाही कोण नाही. सोडा तुम्ही मला सोडा बरं मग नाही हे. प्रिया, मग- सोडा हा, जाऊ मी दे हे उगाच जाऊ दे थँक्यू हा, चल चल. चल नाही चल नाही गंगा अरे. जाऊ दे ए, ते गंगारामले अवघड आहे बरं का एवढं बाबतीत. त्याला सोडा तुम्ही मला प्लीज सोडा मग खूप माग जाईन बरं का तुम्हाला हे काय मागण्याचं मग? सोपं जातं उलट नाही नाही मी नाही येणार रे हा नाही नाही चल 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 तू अहो, कोणी आहे का नाही इथं इथं कोण नाही आमच्या दोघांशिवाय कोण आहे का सोडा तुम्ही मला मी ए. पहिले सांगते तुम्हाला सोडा तुला ए. सोडायसाठी धरली का सोडणार नाही तू आता प्लीज त्याला सोडा एकदा तुम्ही धर- सोडा धर- तुम्ही कांगणे, सोडा कांगणे, हिला उचलू का नको नको नाही हा, नाही उचलू. लय बळजबरी नको ए, या. ए, हात राहायला पळली जाऊ दे आता काही नाही हा जाऊन जाणार आहे कुठं गाव सोडून नाही तर जाणार नाही येईल ती आता ह्याच रस्त्या नाही नीड पैसा आता काही नाही सोडे ती बरोबर येईल या रस्त्याना रात्रीच्या 2 वाजल्या हा. तर तुला या रस्त्याने जाऊन देणार आणि नाही. इकडे तिला जायला जागा नाही काही रस्ताच नाही पुढे आणखी काही गावातली नाही 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 मग तिला जायला हाच रस्ता आहे ती आपाप येईल आता हा, येडत थांबू आता राजूबाई थांब इथं. येईल येईल. किती का वाजना पण आज आहे ना हिचा घामच काढू हा हा काय ग काय करू राहिली रे काढू राहिले इधर गवत गवत काढ राहिली काय मग आता काय करू बाई काय सांगू तुला तो ना कुठे मलाच माहित नाही त्याचं कुठं मडत शिलगलं ते पोरगा आला शाळेतून ते पोरगा गेला होय ते असं बापाने वर टिंगण्याचं आहे ना नुसतं इकडून तिकडे हिंडत बाई काय सांगू बाई तुला काजल तिकडून येत होते का मी चौकातून हा. बाबळेश्वरच्या चौकातून हा तो नवरा आणि त्या नवरा सांगे एक ते दात पड म्हातारं होतो कोण आहे दात पड त्या म्हाताराला दात नाही बघ तू हा ते विटले असन अहो तो विठल्या होता का पिठल्या होता मला माहित नाही मग पण तुला काय सांगू तो नवरा आहे ना त्या नवऱ्याला मी ओळखच नाही दिली पण हा. मी तुला ओळखते म्हणून पण मरणाचा चाटळ आहे तो नवरा तू काही म्हणे काय बाई केव्हा तर माझ्या छेड काढत होते ते दोघ जण छेडकाढीत मग? नाही असं होऊ शकत असं कसं नाही होऊ शकत मा नवरा आहे ना किती टुकार असू दे किती 12 जणांचा असू दे पण मग तो आहे ना असं कधीच काही करणार नाही की कोणत्या अगं बाया- बाई मी तिकडून बाबळेश्वरच्या चौकातून येत होते ना अहो, ते एवढं वांग्याला कोणत्या बाया विचारणार बाई नाही. कोणच्या बाया नाही मा पदर धरला त्यांनी बाया मग हाताला धरून ठेवलं घट्ट मी कशी तरी पळून आले बाई तिकडून मी तुला एक सांगते जवळ मी डोळ्याने पाहत नाही त्यावर मी विश्वास ठेवत नाही कोणावर आणि नवरा बायको मध्ये आम्ही लोकांवरून काय भांडणं करते नाही तुला एक सांगू का तुला पाहिजे का काय तुझ्या नवऱ्याची हरकत पाहिजे तुला हा चल तू बाय सांग अगं पण मी काय म्हणते हा मला ते असं ओळखून घेतील तू एक काम कर माझ्याकडे स्कार्फ आहे पाय अगं बाई मी लय आता कशीच सुटून आले माझी मला माहितीये म्हणजे नेमकं काय म्हणते तुला अगं मी तिकडून येत होते ना तर मी बसची वाट पाहत होते हा. तिथं मला काही बस लागे ना हा. मग मी म्हटलं थोडस पुढे गेले चालत चालत ते दोघ जण मागून आले हा पाहते तर फार माग सेल्फी बिल्फी घ्यायला लागले होते हा. मग म्हणे व्हॉट्सअप नंबर द्या तुमचा मी काय नंबर बिंबर तर नाही दिला पण बाई मला असं विचारलं नाही नंबर काय लागतो तुम्ही मी विचारलं ना ते म्हणे आम्ही आमच्या गावामध्ये ना असंच चालतं म्हणे आम्ही दोघं असेच आहे म्हणे हा का हा पाहते ना मी आता तू चल दरे स्कार्फ तू बांध तुला खोटं वाटतंय ना तू आहे ना लांब उभी राह आता हा. ना बंड्या बिकडे गेला काय नाही बाई आता पोरांनी घरी जायचं तर
बाई काय सांगू तुला, मला आज असं टेन्शन आलं होतं. निस्ता बुरकळतो शाळेतून आल्यावर दप्तर दिलं माझं सोडून. मम्मी म्हणे मी आलो म्हणे आता आणि गेला बाई तो तिकडे. बाई माझं अजून धडकं उडा ना, काय सांगू. तू थांब म्हणे पाहते ना. मग मी पहिल्यांदा ओळखलं नाही बरं का तो नवरा आहे म्हणून, पण मी नंतर न्याळून पाहिलं, म्हटलं मी हा बॅग ठेवते मी इथं. नाही माझी बॅग राहू दे बाई, माझ्या सगळं याचे पैसे. हा बाई पाणी पिऊ दे थोडस, ताण लागली बाई. पळत पळत आले तिकडून माहितीये का. आता आहे ना पाहते. चल या. इकडून पण हाय का रस्ता, चल. काय सांगते बाई, लय डेंजर नवरा आहे तुझा, टुक्का रे एक नंबर. बाई मी करून पाठवले त्यामुळे मी गप राहिले. मी नंतर म्हटलं जातो बर का. हा मला अय, लय भूक लागली, कुठं जातो यायला, ती आल्याशिवाय नाही. कंटाळा आला भाऊ. 4 तास झाले बसून, 4 तास. हाय इकडे. हायला हे दुसरंच मॉडेल आलं राव. हा हायला खांगणे, हा ना. आज आपल्या नशिबात मॉडेल आहेत राव. हा हा काय कोण आहे तुम्ही? आम्ही गावातले आहे ना. मला तरी उठायला जरा त्रास होतो, हा, त्रास होतो म्हणून हातीला असता बिचारा म्हातारा माणूस आहे. हा? हो. नाही ते ना मी कोणाला हात लावत नाही ना. का बरं? नाही. हे कसं हात लावलेलं चांगलं असतं ना. हा? हा, हात लावलेला असं चांगलं असतं, चांगलं असतं. बस गेली कुठला का? आहे ते? हा, बस का? कुठं मांजरगाव. जायचंय? मांजरगाव. मांजरगावला बस नाही इथं, आम्ही सोडू का नेऊन? आम्हाला जायचंय तिकडे खूपचवाडीला. तुमच्याकडे तर गाडी नाहीये ना. गाडी गॅरेजला आहे ना आमची. नाही नको बस येईन ना बसवर. नाही आम्ही दोघं नेऊन सोडतो ना. हा बरोबर. इतकेच काम आहेत का? हा हा? कसं आहे माहितीये का, आम्ही बाया माणसांना मदत करतो. हो का? हा हा पाहुणे यायला. हा तसं नेऊन सोडायला का आम्ही मदत करतो. तुम्ही हात का लावताय? तसं नाही हो, बाय माणूस रस्त्यात दिसली ना की ते आम्हाला बरं वाटतं. ते विठ्ठल रावच ना. नाही नाही, माझं नाव दुसरं. नाही इटल नाही ती. हे, नाही. ती गणपतराव आहे. हा का? हा चुकले, रॉंग नंबर झाला. हे. अहो तो लाईन आला की. हा ना. वरच्या आळीला राहता ना तुम्ही? नाही खालच्या आळीला राहतात ते. आळीला. हे. मला माहिती आहे ना चांगलं कुठे राहता काय राहता. खालच्या आळीला बाया राहतो. आल्यावर तुम्हाला एवढंच काम असतं का सोडवायचं न्यायचं? आम्ही जनसेवा करतो, बायांची जनसेवा. म्हणजे माणसांना पण नेऊन सोडवत असेल मग. नाही नाही माणसाला नाही, बायांना फक्त नेऊन सोडतो आम्ही. हा? नाही, ते कसं इतकं आहे? पुढं का? हा, कसं आहे माहितीये का, बाय माणसाला रस्त्यात काय संकट येऊ नये म्हणून आम्ही नेऊन सोडतो. का बरं बायांवरच संकट येतं का माणसांवर येत नाही का? मग आजकाल कसं आहे, बायांवरच संकटाला येतात ना. हा का? हा ते पेपरला वाचत नाही का तुम्ही? घरी काही काम धंदे नाही का तुम्हाला? लय काम आहेत ना, काम कमी येतोय. आम्हाला चाललो मग घरचे काम सोडते. लग्न झालं का तुमचं? कोणाचं नाही मला लग्न करायचंय अजून. त्यांचं त्यांचं पण नाही लग्न झालं. एवढं तोंडात दात नाही राहिले तरी लग्न नाही झालं अजून. ती दात म्हणजे ती दात काय, ती म्हातारा नाही तवा. पहिली बायको गेली, हा दुसरी करायची. अच्छा म्हणजे पहिले गेले तर लगेच दुसरीची तयारी का? हा, मग तुमचे किती झाले? माझी एक पण नाही, मला आताच लग्न करायचंय. हो का? तुमच्यासारखी दिसली तर बरं वाटेल जरा. हो माझ्यासारखी परवडणार नाही ना तुम्हाला. का बरं? नाही परवडेल ना. तुला नवरा आहे का? हम्म. नाही माझा नवरा वळू सोडेल गावाला. हा का, मग मी आहे ना तयार लग्न करायला. हो तुम्ही करता? हा नसल तुझा काही मला जास्त अडचण. हा का? म्हणजे तुम्हाला दोघांना करायचं का माझ्याशी लग्न? हाय, मग तू कुणाशी तयार होशील त्याच्यावर करू लग्न आम्ही. कोणाची करतो त्याची केलं तरी हे चालत. तुम्ही नेमका ऑफर देताय का संधी देताय का काय करताय? नाही ऑफर म्हणलं तरी चालेल, संधी म्हणलं तरी चालेल. घरी कोणीच नाही का तुमच्या? घरी कोण आहे तवा? घरी कोण नाही, ती घरी एकटा आहे, मी माझ्या घरी एकटा आहे. दोघं एकटीच आहे. एकटेच आहे. हा एकटीच सांडी हिंडत आहे ना? हा मग ती समोर बंगला दिसतो का, तो बंगला आपला आहे. हो हा एवढा मोठा काचचा हा, मग मग नाही का? हा हा श्रीमंत घरातले मग ते. हा, मग काय कमी आहे होय तेव्हा आपण. हा ना. हा. अरे वा. मग अहो, त्याच्याकडे लय पैसा आहे गावतावानी. गावतावानी पैसा आहे. म्हणजे एवढं वांगण या वांगीकडे एवढा पैसा. मग अहो त्याची लय मोठी पिढी आहे. हा ना. मग? घरी कोणीच नाही आहे ना? नाही घरी कोणीच नाही. मग काय खरेदी कसे खाते कसे तुम्ही? ती हॉटेलला
डबा येतो. माझ्यासारखी बायको केली ना तर तुम्हाला लय मार खावा लागेल. माझं मी लय चिडकी आहो. हा का हा नाही नाही चालतंय त्याला काय होतंय तेव्हा? चालतंय ना चालतंय तोंड दाखव बरं एकदा मग दाखवू हा? नको मग तुम्हाला चक्कर बिक्कर यायची माझं आहे, तोंड बघितलं चक्कर येतं वय तेव्हा अटॅक यायचं मग नाही नाही अटॅक कशाला येतोय तेव्हा मरून पडायची इथंच कोण तुम्ही आहे, मी काय मरून पडीन तेव्हा मग तो लय खंबीर आहे. हे हिला. आहे. तुम्ही तर म्हणाल का नाही ना नाही नाही मा- लग्नाचं काहीच आहे ना नाही नाही तो मला पाठिंबा आहे त्याच्यामुळे हा मग मी काय काय बायको काय करते घरी इकडं बा माझ्याकडं हा नाही ना थांबा ना घरी येते ना सांगा अय, काय भूक लागली मी येतो. अय, तू का चालला अय बाई मला का मार हा? काय काजल काय चालू होतं कुठं काय काय म्हणे लग्न नाही होईल म्हणे नाही नाही झापड झुपिया कोण म्हणलं लग्न नाही झालं आता काय बोलत होता कोण मी म्हणे लग्न नाही होईल मला लग्न करायचंय आणि मला तुमच्यासारखी असन तर चालन मी एकटा राहतो तो बंगला तर आपण बांधून ठेवले खरं आपलं घरात खायला केळं आहे का आपलं नाही हा? आपलं नाही मग आपलं नाही काय म्हणे घरी कोणीच नाही हा. ओळखलं ही कोण मैत्रिणी माझी तिला आधी छेडलं होतं ना इकडं उभं राहून छेडाछाडीची कामं करते काय अगं बाई आपण हा? ही कोण तुझी आई म्हणजे इकडं उभा राह नाही उभं राहील नवरा मी अरे. गुन्हाच आहे म्हणून मला विश्वास नव्हता म्हणून तर मी पक्क करून घेतलं पाहिलं ना आता मी म्हणलं मानावर काम धंदे करायला जातो तर इथं एवढी झक चांगली मारायला चांगली येतो. बायको असून रस्त्यावर छेड काढी त्या मी हा? तुम्हाला म्हणले होते ना मी तिला ओळखते म्हणून काय ही तुझी मैत्रीण आहे का माझी मैत्रीण बालपणाची मैत्रीण आहे ती आता गावात राहायला आली 6 महिने तर ना झाले हात वाकडा केला तुझ्या नवऱ्यानी मी कवा बोट तरी लावलंय का बोट तरी लावलंय का व्हॉट्सअप नंबर दे हा नंबर दे पाहिलं नंबर नाही दे हा? पाहिलं ना मी काय तू चालू कवा पाहिलं हा? तू कवा पाहिलं मला हात लावित तवा काय हा? लग्न करते का लग्न करते का एक काम कर तू आता घरी घेऊन जा त्या नवऱ्याला तर घरी न्यायचं का नाही ते मी पाहते आता तुझं आहे ते बाकीचं पाहते मी हा ना तेच मी त्याच्यानंतर म्हणते. असं कोणाच्या मागे लागत जाऊ नका प्रत्येक नाही. बाई सारखी नसती बरी करणी करायला तुम्हीच भेटला आमच्या नशिबात तिचा नवरा आहे म्हणून सोडलं नाही. दुसरं कोणी असतं तुझं आहे आता मी पाहते बाकीचं तुझं त्यामुळे मी काही बोलले नाही ग मी आहे ना तू तू नको टेन्शन घेऊ मी पाहते आता या वांग्याला कसं नीट करायचं आणि याचं कसं भरीत करायचं ते नाही हा? चल घरी आता. घरी चल काजल घरी चाल हा घरी हे र- बायको नाहीये पोरग नाहीये अगं ते रस्ता एवढा मोठा तो बंडा कोणाचा आहे नाही ती रस्त्यावर आला का काय तुझ्या जन्म ऐक ना घरी जाऊन बोलू ना आपण बायको रस्त्याने इज्जत करायची. इज्जत जाईल ना इज्जत ठेवलीस कोणती कोणती इज्जत अगं इज्जत जाईल इज्जत गावात. ठेवलीस कोणती हा? हा? काय इज्जत आहे रे रताळ्या नाही, बायको आहे हा पोरग पोरग पण आहे तर का अनाथ आश्रमातून उचलून आणले का नाही आपलंच आहे ना ते मग दुसरं लग्न काय मा भावखंडी बसवायला करायची की तुमच्या भावखंडी बसवायला करायची त्याच्यासाठी रस्त्यावर उभे राहते का तुम्ही असं मी म्हणते मानावर तिकडे कामाला जातो कामाला चाललं का? ती सगळं इटल्यामुळे झालं ना त्याच्यामुळे झालं म्हणजे आता तो झाला म्हातारा त्याचे झाले गेले दिवस हा म्हातारपणात माणूस आहे ना बरचळ तर काही करीत अहो तुम्हाला आज वय काढायचं पोरग शिकत आहे आपलं हा घरी पैसे नाही अडके नाही आणि चालले बंगला दाखवायला लोकांचा हा तुमच्या बाप जमान्यात तरी होईल का असा बंगला नाही आपलं नाही मी कशाला हा? मी नाही दाखवणार चालले शहाणपणा शिकवायला हे असं आहे ना हे असं तुमच्यासारखं करतात नाही लोक म्हणून हे पोरींना ना घराच्या बाहेर फिरता येईना पोरींना सारखं तोंड बांधून हिंडावं लागत ती माणसं गोळा व्हायला लागली घरी चल ना तुमच्यासारखा नालायक माणूस मी कुठेच पाहिला नाही ना अशा अपेक्षा बी केली नव्हती आजकालच्या पोरीला असं बिवून निघावं लागत घराच्या बाहेर आई बाप सोडती नाही त्यांना शिक्षण मुश्किल झाले माहितीये का शिक्षण करता येईना नोकऱ्या करता येईना या अशा तुमच्यासारख्या टुक्कर माणसामुळं अरे तुम्हाला पण आया बहिणी राहत्या काहीतरी ध्यानावर राहा तुम्ही हा बरं माणसं जर गोळा तुमचीच बहीण असती ती बाई नाही तर मी काय ना तुमची बहीण असते आणि तुमच्या बहिणी संग जर कोणी असं केलं असतं मग चालेल का माझ्या संग राहते बरं मी इकडे उभी एखाद्याला येऊन घेऊ द्या मा मुक्का चालेल का तुम्हाला कानाखाली जाळ काढीन ना त्याच्या आणि तुमच्या कानाखाली जाळ काढल्यावर चला घरी मी तुमच्या कानाखाली आई, आई. जाळ काढते. चला चला तुम्ही हा काय म्हणू तुला